नमस्कार मैत्रिणी, कॉमर्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना डिझायनर ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते सांगणार आहे. ते सुद्धा डीप नेकमध्ये स्टिच करायचं कशा पद्धतीने तेच सांगणार आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक ज्याप्रमाणे आपलं मेजरमेंट आहे त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. आणि मेन फॅब्रिक कट करत असताना ना कधी पण एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि मेन फॅब्रिक अस्तरवर ठेवून आहे ना सगळ्या म्हणजे त्याच्या पूर्ण टोटल सगळ्या साईडने ना स्टिच करून घ्यायचं आहे. आता ह्या ब्लाऊज पीसवर स्टोन आहेत मधून ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. आणि मधून हलू नये म्हणून म्हणजे सेंटर हलू नये म्हणून मधून पण एक टीप मारून घेतलेली आणि बाकी साईडनं हळूहळू टीप मारून घ्यायचे. कारण जर कापड मेन फॅब्रिक हेवी असेल तर ते सरकतं. व्यवस्थित पिना लावून त्याला सेट करून घ्यायचं आहे. आणि खालून पण व्यवस्थित येत आहे का नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. आणि हळूहळू अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण मेन फॅब्रिक स्टिच करून झालेलं आहे आपल्याला. तर जे एक्स्ट्रा राहत आहे ना ते आत्ता कट करून घ्यायचं आहे, अगोदर कट करायचं नाही. मी वारंवार तुम्हाला सांगत राहते की अस्तर ज्याप्रमाणे आपण कट करतो त्याप्रमाणे मेन फॅब्रिक कट करायचं, पण मेन फॅब्रिक हे एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि जे सगळ्या बाजूने स्टिच करून झाले ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. आणि जेवढा आपल्याला डीप नेक पाहिजे तेवढा आपण अस्तरवर ड्रॉ करून घेणार आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना जेवढं तुम्हाला डीप नेक पाहिजे त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. आणि कट करण्या अगोदर आपल्या अगोदर एक टीप मारून घेणार आहे, जेणेकरून कट केल्यानंतर इकडचं तिकडं कापड होणार नाही. यासाठी आहे ना जेवढा डीप नेक पाहिजे तेवढं इथं मी घेतलेलं आहे, कस्टमरला जेवढा पाहिजे तेवढा. आणि आता ही डिझाईन बोट नेकची होती तर ही डिझाईन सेट होत नाही. तर आपण अशा पद्धतीनं वेगळी डिझाईन ह्याला करणार आहे. ह्यानं काय होतं, ब्लाऊजला वेगळा लुक तर येतोच, पण खूप रिच दिसते. हा जो डिझाईनचा पॅटर्न आहे ना तो खूप रिच दिसतो. आता हे बघा मी कट करून घेतलेलं आहे आणि जे कापड राहते ते सुद्धा मधून आपण स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर कट करून घ्यायचं आहे. आणि हे बघा ह्या शोल्डरला एक आणि त्या शोल्डरला एक अशा पद्धतीनं आपण जोडणार आहे. तर मी इथं सिल्वर कलरची पायपिंग लावणार आहे, कारण सिल्वर कलर इथे सूट होतोय त्यामुळं सिल्वर कलरची पायपिंग लावणार आहे. ही पायपिंग लावण्यासाठी मी दाबाची सेटिंग करते. सिंगल दाब यूज करायचा पायपिंग करताना कधी पण. तर मी इथे सिंगल दाब सेट करून घेतलेला आहे आणि पायपिंग लावून घेते अशा पद्धतीनं. आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये पायपिंग लावायची. जर डिझायनर ब्लाऊज पीस असेल ना तर फिनिशिंगमध्ये पायपिंग व्यवस्थित सेट करता आली पाहिजे, तरच ब्लाऊजचा लुक हा खूप छान फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं पायपिंग जोडून घेतलेली आहे. आता त्याच्यावरून साधी एक टीप मारून घेणार आहे हळूहळू. हे बघा अशा पद्धतीने. जर तुम्हाला इथं कुठल्या कलरची म्हणजे साडीचा कलर वगैरे याची पायपिंग करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. तर इथं पूर्णपणे एम्ब्रॉयडरी व्हाईट कलरची असल्यामुळे नाही तर सिल्वर कलर सूट होऊन जातो, त्यामुळे मी इथं सिल्वर कलरची पायपिंग मारलेली आहे. आणि जे आपण कट केलेलं होतं बघा गळ्याचं, आपण एका शोल्डरला हे लावणार आहे आणि दुसऱ्या शोल्डरला दुसरं लावणार आहे. तर ह्याला सगळ्या साईडने आपण पायपिंग आता ह्या शेपमध्ये आपण पायपिंग करून घेणार आहे. आणि आता ह्याचा शेप एवढा नको आहे मला, तर तो मी व्यवस्थित कट करून घेणार आहे. आणि पिन टीप मारून तो व्यवस्थित सेट करून घेते. आणि मग आता इथं साईडनी पायपिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने पायपिंग लावून घेते मी. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पायपिंग सेट झालेली फिनिशिंगमध्ये. आणि हे पायपिंगची टिप साईडून मारायची नाही, बरोबर त्या मधल्या खाचेतूनच आली पाहिजे, पायपिंगच्या खाचेतूनच. आणि हे ह्या शोल्डरला जोडून घेणार आहे व्यवस्थित. शोल्डर किती इंचाचं पाहिजे आपल्याला, 3 इंचाचं शोल्डर पाहिजे, तर तेवढ्या इंचावरती आपण हे लावून घेणार आहे. याच्याने काय होतं तर गळा डीप नेक मध्ये पण होतो. आणि ज्यावेळेस बोटनेक गळे येतात आणि त्यावेळेस आपल्याला डीप नेक पाहिजे असतं त्यावेळेस आपण अशा पद्धतीने डिझाईन करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. त्यासाठी लाईक सबस्क्राईब जरूर करा. चलो बाय.